करून सही का नाही आपणार या ठिकाणी आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे। आयुक्त हटाव या संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत, काय नेमकं सांगणार? गेल्या 6 महिन्यापासून जळगावचे नागरिक जळगाव प्रथम या अराजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक समस्यांबद्दल महानगरपालिकेच्या खेटा घालत आहेत, निवेदने देत आहेत, आंदोलनं करत आहेत, पण हे प्रश्न सुटत नाही आहे। म्हणून आयुक्त हटावची मागणी करण्याची वेळ आलेली आहे। जो सुमारे 68.78 चौरस किलोमीटरचं हे जळगाव शहर, या जळगाव शहरातल्या 90% भागामध्ये रस्तेच नाही आहे। कचऱ्याचे ढीग सगळीकडे पडलेले आहेत। अतिक्रमणाची समस्या तर नको, अत्यंत वाईट परिस्थिती आहे। जळगाव शहर एक खेड्यासारखं होऊन गेलेलं आहे आणि म्हणून जळगाव शहराचे लोक खूप त्रस्त आहेत। आणि मतदार याद्यांचा घोळ आता जो आहे तो मतदारांच्या घोळमुळे तर अजून जास्त त्रस्त झालेली लोक, त्याच्यामुळे लोक अत्यंत संतप्त असल्यामुळे आयुक्त हटवल्याशिवाय जळगाव शहराचे प्रश्न सुटणार नाहीत। आयुक्त हटवल्याशिवाय ही निवडणूक नीट पार पडणार नाही। या दृष्टिकोनातून आयुक्त हटाव आणि आमचं जळगाव बचाव ही जनतेची मागणी आहे। पालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना हटवण्यासाठी आपण स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे जळगाव शहरात। आपल्या तुमच्या मागण्या काय? तर असं आहे, आमच्याकडे आयुक्ताची नेमणूक होते आणि आमच्या नागरिकांच्या करातून त्यांना 1.5-2 लाख पगार दिला तो, गाडी मोटर बंगला सगळं सुविधा दिला तर, पण ती व्यक्ती जर ते काम करतच नसेल तर आमची मजबुरी झाली की आणि त्याला हटवणं खूप गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट, आता जी काही समजा निवडणूक तोंडावर आलेली महानगरपालिकेची, आणि आता त्या मतदारांना चेक करतायत आणि घरी जाऊन तपासणी करतायत कोण खरं आणि कोण खोटं। इनफॅक्टमध्ये मग आयुक्त 1.5-2 वर्ष इथं होते ना, मग त्यांच्या काळामध्ये बोगस मतदार इंट्रोड्यूस व्हायला नाही पाहिजे होतं, ती त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं। म्हणजे तुम्ही आधी चुकीची कामं करू द्यायची, नंतर तीच कामं निस्तरा द्यायची। असा माणूस आपल्या जळगाव महानगरपालिकेची निवडणूक घेत्यावेळी योग्य नाही। आणि म्हणून कोणीतरी सक्षम माणूस, चांगला आयुक्त, जस्ट लाईक दॅट प्रवीण गेडाम, जस्ट लाईक दॅट तुकाराम मुंडे, अशा सक्षम माणसाची नेमणूक इथे केली पाहिजे। आणि म्हणून या परिस्थितीला आम्ही आयुक्त ज्ञानेश्वर ढेरेंची बदलीची मागणी करीत आहोत, हटावची मागणी करीत आहोत। त्यांनी तुकाराम मुंडेला तिकडून हटवावं, इकडे पाठवावं। आम्ही ज्ञानेश्वर ढेरेला इकडून हटवतो आणि तिकडे पाठवतो, अशी आमची प्रक्रिया आहे। आपली मागणी मान्य न झाल्यास काय भूमिका असेल पुढची? आता एक बघा, आम्ही नागरिक हे मागणी तर मांडतोच। जर मागणी मान्य झाली नाही तरी आम्ही याच्यातून काहीतरी आंदोलनाचा पर्याय काढणार आहोत। आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे, अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेऊन उपयोग होणार नाही, सगळे जालसाजी होईल, बोगसगिरी होईल। म्हणून काही लोकांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे।